मित्रांनो, क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं चालू आहेत. व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे मित्रांनो, की जी आंदोलनं भारतामध्ये चालू आहेत त्यातील एक आंदोलन म्हणजे शिक्षणाचा अधिकार, जो विद्यार्थ्यांपासून हिसकावून घेतला जात आहे. तर मित्रांनो, दिल्ली येथे जंतर मंतर या मैदानात जे आंदोलन चालू आहे त्याविषयी प्रत्येक ठिकाणी चर्चा चालू आहे. प्रत्येक ठिकाणाहून त्यांच्या समर्थनामध्ये प्रोटेस्ट केला जात आहे, आंदोलने काढली जात आहेत. काही ठराविक पुढाऱ्यांनी त्यांना आपले मत, आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. काही सेलिब्रिटी आहे ठराविक, त्यांनी सोशल मीडियामार्फत का होईना त्यांना सपोर्ट केलेला आहे. त्यातील मी एक छोटासा गावाकडचा एक व्यक्ती, जेव्हापासून प्रोटेस्ट चालू आहे तेव्हापासून मी सोशल मीडियावरती माझे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट शेअर करत आहे. चला वाटलं की आज एक स्वतः लाईव्ह जावं, एक व्हिडिओ तयार करावा आणि ही पोस्ट सोशल मीडियामार्फत शेअर करावी. आणि त्या ठिकाणी प्रोटेस्टला बसलेले माझे सहकारी मित्र, विद्यार्थी, तसेच CJP फाउंडर दीपके आणि सोनम वांगचुक सर यांना या व्हिडिओमार्फत सपोर्ट करावा. तर मित्रांनो, ज्या देशामध्ये शिक्षणासाठी आंदोलन करावे लागते, मित्रांनो, ज्या देशामध्ये शिक्षणासाठी आंदोलन करावे लागते तर समजून घ्या त्या देशाचे नेते किती अडाणी असतील. मित्रांनो, म्हणूनच म्हणतो मी की आपले एक मत हे मोलाचे आहे. आपण अशा व्यक्तींना निवडून दिलेलं आहे की तेच आपल्या विरोधात, आपल्या मुलाबाळांच्या विरोधात आपले किती हक्क ते छीनून घेत आहेत, हिसकावून घेत आहेत. मित्रांनो, आम्ही 1947चे स्वातंत्र्य पाहिले नाही, पण 2026च्या स्वातंत्र्याने आम्हाला दाखवले की स्वातंत्र्य हे भीक मागून मिळत नाही. आपल्याच 2026च्या स्वतंत्र भारतात प्रोटेस्ट करत असताना तेही शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने. थोडं विचार करा मित्रांनो, 2026च्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज होतो, डोक्याला मार लागतो, हातपायाला मार लागतो. कित्येक असे विद्यार्थी मरण पावलेत, कित्येक विद्यार्थी जखमी आहेत. यावरून आपल्याला कळते की त्या काळात किती मोठा लढा आपल्या पूर्वजांनी दिला. ह्या लढ्यामध्ये आणि पूर्वीच्या लढ्यामध्ये
मुसलमान, हिंदू लढले, ख्रिश्चन लढले, दलित लढले, अशा अनेक जाती लढल्यात. आणि त्यावेळेसुद्धा लोक म्हणजेच जसं आता आणि त्याकडे जे लोक आपल्या विरोधात होते ते म्हणजे मनुवादी विचारांचे लोक होते. जे आताच्या स्थितीला जे मनुवादी विचारांचे जे लोक आहेत, BJP, RSS, बजरंग दल, हे लोक त्या काळीही भगतसिंग यांच्या विरोधात लढले. चंद्रशेखर आझाद यांना पकडण्याची त्यांचीच मदत होती. महात्मा गांधींना जी गोळी झाडली गेली ते तर मनुवादीच विचारांचे लोक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजही त्यांच्या पुतळ्यांची विटंबना केली जाते. त्यावेळेसही त्यांचा अपमान केला गेला. असे अनेक थोर पुरुष आहेत मित्रांनो की त्यांची विटंबना आजही होते आणि ती मनुवादी विचारातून होती. तर मित्रांनो, त्यावेळी मनुवादी विचारांचे लोक कोण हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. महात्मा गांधींना गोळी मारणारे कोण? गोडसे, मनुवादी विचारांचे. इंग्रजांना सपोर्ट करणारे सावरकर, मनुवादी विचारांचे. असे कित्येक त्या वेळेचे जे मनुवादी आहेत, जसं गोलवरकर झाले RSSचे करते, कित्येक जणांचे उदाहरण द्यायचे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो हे समजा. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो हे लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला स्वातंत्र्य लढा माहितीच आहे आणि हा स्वातंत्र्य लढा माहितीच आहे. त्या स्वातंत्र्य लढ्यातही विचारधारेलाच महत्त्व दिलं गेलं आणि देश स्वतंत्र झाला. महापुरुषांनी आपली बलिदान दिले, शहीद झाले. आताही विद्यार्थी आहेत जे थोर विचारांचे आहेत. मित्रांनो, शिक्षणाचा विषय जर घेतला, आज शिक्षणासाठी मोठं प्रोटेस्ट चालू आहे. नाना प्रकारचे घोळ होत झाले. जसं सध्याच्या स्थितीला नीटमध्ये झाला. आता काही 2-3 दिवस अगोदर नाशिक येथे ते पॅरामेडिकलचा जो पेपर असतो ना, तो लीक झाला. म्हणजे विचार करा थोडंसं. आणि ह्या सर्वांना अनुसरून हा प्रोटेस्ट चालू आहे. तर मला शिक्षणावरून म्हणजे त्या पोरांची जी तळमळ आहे, त्या जे ताकद त्यांची जी दाखवत आहे ती शिक्षणाची आहे मित्रांनो. तर त्या शिक्षणाच्या म्हणजे शिक्षण या शब्दावरून मला एक शब्द नक्कीच आठवला मित्रांनो, एक वाक्य नक्कीच आठवलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलले होते. त्यांच्या तोंडून उद्गारला होता तो शब्द. म्हणजे ते एका भाषणात ते कुठं बोलले होते, थोडं माझ्या लक्षात नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते मित्रांनो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, याचा अर्थ असाच की पुस्तक म्हणजे या विधानाचा अर्थ असा एवढाच
की पुस्तकी ज्ञान किंवा नोकरी मिळण्याचं साधन नाही शिक्षण, तर ते माणसाला म्हणजे शिक्षण हे माणसाला निर्भय, स्वाभिमानी, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देते. खरं म्हणायचं झालं तर जसं ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध ज्या वेळेस त्याचा बछडा पितो, तर त्याच्यामध्ये हिंमत, आत्मविश्वास निर्माण होतो आणि पुढील शिकारीसाठी तो तयार होतो. त्याचाच असा अर्थ निघतो की जो हे शिक्षण घेतो तो कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. कोणताही लढा तो सहज लढू शकतो आणि स्वतःच्या हक्कासाठी ठामपणे उभा राहू शकतो. मित्रांनो, शिक्षणामुळे मानवाचा वैचारिक विकास समाजात तसेच कुठल्याही क्षेत्रात त्याला क्रांती घडवता येते, त्याला ताकद मिळते, हे लक्षात घ्या मित्रांनो. आता ओढूया दिल्ली येथे चाललेल्या आतापर्यंतच्या 22 दिवसाच्या प्रोटेस्टमध्ये 20 तारखेला झालेल्या अमानुष अशा हल्ल्यामध्ये कित्येक विद्यार्थी जखमी झालेत, कित्येक गंभीर जखमी आहेत, कित्येक विद्यार्थ्यांवरती इलाज चालू आहे. माझा थेट सवाल त्या पोलीस कर्मचाऱ्यांना आहे, ते पोलीस कुठलीही असो, मी ज्या ठिकाणी आहे तिथली का होईना, माझा थेट सवाल आहे मित्रांनो त्यांना. ह्या वर्दीच्या खाली एक माणूस असतो हे विसरलात का तुम्ही? शिक्षण घेऊन तुम्ही ती पोलिसाची नोकरी मिळवलेली आहे हे विसरलात का तुम्ही? तुम्हाला जन्म देणारे आई वडिलांनी किती काबाड कष्ट केले आणि तुम्हाला शिक्षण देऊन त्या नोकरीच्या लायक केलं हे विसरलात का तुम्ही? तुमचं लग्न झालं असेल मित्र, त्या तमाम पोलिसांना विचारतो मी, जे लग्न झालेले आहेत त्यांना मुलंबाळे नाहीत का? त्यांचे मुलंबाळं शिक्षण घेत आहे किंवा नाही? आणि हे प्रोटेस्ट चालू आहे हे त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे किंवा नाही, याचं थेट उत्तर त्यांनी मला द्यावं. त्या अमानुषपणाने त्या ठिकाणी लाठीचार्ज केला गेला. तिथल्या लाठींना खिळे, एक्सपायर झालेले अश्रूचे बॉम्ब, काही ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या. मी सोशल मीडियावरती बघितले, इथं गोळी लागलेली आहे मुलाला. एका मुलीला इतकं मारलं गेलं की तिथे जागेवरच मृत्यू झाला. आज सोशल मीडियावरती मी तिचा व्हिडिओ पण बघितला आणि तिचा फोटो पण बघितला. त्या ताईला माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. मित्रांनो, ह्या पोलिसांना लाज वाटली नाही का मारत असताना? त्या प्रोटेस्टमध्ये महिला मुली प्रोटेस्ट करत असताना त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवरती यांनी जाणून बुजून मारलं. तिथं ऑन ड्युटी महिला पोलीस कर्मचारी तिथं हसतात, त्यांना लाज वाटली नाही? एखाद्या पोलीस दलांनी जर आपलं हातामधलं दंडा काठी जर टाकून जर त्या प्रोटेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जर उभे राहिले असते तर तुमची नोकरी धोक्यात गेली असती का? आज तुम्ही एक उदाहरण होतं. तुम्ही दंडा टाकून वरतीच त्यांचं जर प्रोटेस्ट केलं असतं, त्यांच्याबरोबर आंदोलनात सहभागी झाले असते किंवा त्यांना कोऑपरेट जरी केलं असतं तर तुमची नोकरी गेली असती का? नाही गेली असती. कोणाचीही हिंमत नाही तुम्हाला त्या नोकरीवरून कमी करण्याची.
जोपर्यंत तुम्ही गुन्हा करत नाही तोपर्यंत. आणि हा कायद्याने गुन्हा नव्हता. मी मान्य करतो ती तुमची नोकरी आहे, पण ती नोकरी कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत आहात? ह्या मनुवादी सरकारच्या, RSS, BJP वगैरे यांच्या गुंडांबरोबर तुम्ही त्यांना मारतात. तर मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं आहे, इथली जी पोलीस प्रशासन आहे याच्यावरती विश्वास ठेवू नये. हे संविधानाच्या आधारावरती भलेही नोकरी करत आहात, हे यांचं ब्रीदवाक्य विसरलेलं आहात. कदाचित यांनी आपलं ब्रीदवाक्य आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आणि तुमच्याही लक्षात असेल की सदाचारी सामान्य माणसाची सेवा करणं आणि पापी माणसांना नस्तनाबूत करणं, शिक्षा देणं. मी अर्थ सांगितला. मित्रांनो, माझे नातेवाईकसुद्धा पोलीस आहेत, मला माहिती आहे. मला त्यांचा डर नाही. मी कायद्याच्या चौकटीत राहूनच बोलत आहे. माझा सपोर्ट हा त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे अहिंसक मार्गाने शांततेने आंदोलनं करत आहे, आणि मीच ज्यांच्या विरोधात आहे जे त्यांच्या विरोधात आहेत. मी कुठल्या पक्षाचा नाही, मी कुठल्या पार्टीचा नाही, मी राजकारणी नाही, मी एक सामान्य व्यक्ती आहे. मला समाजामध्ये आणि असे आंदोलनकर्ते जे संवैधानिकरित्या आंदोलन करतात त्यांना माझा नेहमी सपोर्ट असतो. मित्रांनो, आपण सर्वांना माझी विनंती आहे की माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. जय भीम.